आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोवे। एरती माई के दुःखाची जनिती, नाही अदी अंती अवसान। अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे। एरती माई के दुःखाची जनिती, नाही अदी अंती अवसान। तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे। एरती माई के दुःखाची जनिती, नाही अदी अंती अवसान। सर्वांनी एक मिनिट फक्त प्रेमाने भजन करा। विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ध्येयं सदा परिभवग्नम विष्टदोहम, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं। भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाग्निपूतं, वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वती व्यास ततो जयमुदीरयेत्। ओ मंगल भवन अमंगलहारी, द्रवभूसुत शरथ अजर बिहारी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। ओ रघुकुल रीत सदा चलिहाई, प्राण जाय परी वचन जाय। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी,
स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः यदक्षरं मनाखेयम् आनन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत् ओम नमो ज्ञानेश्वराय 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 ओम नमो आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोवे एरती माई के दुःखाची जनिती नाही अदी अंती अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आज आपण चिंतन सेवेकरता निवडला. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आज आपल्याला उपदेश करतात. आपल्या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी 2 मिनिटाचा पर्याय त्याचा तो असा, आज आपण सर्व मंडळी एकत्र जमलोय त्याचं कारण म्हणजे वैकुंठवासी गंगूबाई यशवंत शिंदे या आजींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतंय आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण संपूर्ण नातेवाईक ग्रामस्थ आप्तेष्ट मंडळी एकत्र जमलोय. आईंच्या जाण्यानं संपूर्ण शिंदे परिवाराला ग्रामस्थांना फार मोठं दुःख आहे, परंतु त्यांचा हा फार मोठा परिवार आईंच्या जाण्यानं सर्वांना फार मोठं दुःख झालेलं आहे. त्यांचा मुलगा श्री दत्तू यशवंत शिंदे आणि श्री दिलीप यशवंत शिंदे, त्यांची मुलगी गंगा भागीरथी लीलाबाई बाळू नाटे, गंगा भागीरथी रमाबाई हरिभाऊ कैचे आणि सौ सरला सुदाम लबडे अशा 3 मुले आणि 2 मुलं असा हा परिवार आहे. आणि या 5 मुलांना म्हणजे 2 मुलं आणि 3 मुली, मला वाटतं मुली माझ्या समोर बसलेल्या असतील. आता या 2 मुलांना आणि 3 मुलींना हे आयुष्य छत्र आता कायमस्वरूपी सोडून गेलेले. जीवनातली एकदा आई गेली की समजायचं आपल्यावर माया करणारे एक व्यक्तिमत्व निघून गेलं. रमेश महाराज जोपर्यंत आपली आई जिवंत आहे तोपर्यंत निस्वार्थ प्रेम करणारे एक व्यक्ती आपले जिवंत, लक्षात ठेवा. ज्या दिवशी आपली आई आपल्याला सोडून जाते समजायचं आपला परमात्मा आपल्याला सोडून गेला. अरे हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. ईश्वरासारखा जिचा आत्मा आहे ना तिला आई म्हणतात महाराज, लक्षात ठेवा. या जगात आईसारखं निस्वार्थी प्रेम करणार कुणीच नाही महाराज. स्वार्थापोटी तुमच्या जवळ येणारे अनेक लोक आहेत बाबा, पण आई अशी आहे महाराज, निस्वार्थ प्रेम करणारी. ज्या टायमाला आई मुलाला जन्म देते
त्याचं नावच आपल्याकडे काय आहे? बाळांत. बाळ अधिक अंत, बरोबर बाळांत. एकतर बाळ नाहीतर आईचा अंत. ज्या टायमाला आई मुलाला जन्म देते ना, जन्म देताना गुराढोरासारखी ओरडते आणि गुराढोरासारखी ओरडणाऱ्या आईकडे डॉक्टर येतो आणि सांगतो, ताई आता माझ्यासमोर फार मोठा प्रश्न आहे. एकतर तुम्ही वाचणार आहे, नाही तर तुमचा मुलगा वाचणार आहे, काय करू सांगा. ती आई क्षणाचाही विचार न करता सांगते, डॉक्टर साहेब माझ्या लेकराला वाचव, मी मेले तरी चालेल. हेच वाक्य तो डॉक्टर जेव्हा मुलाच्या बापाला विचारतो, दादा एक तर तुमची बायको वाचणार आहे, नाहीतर तुमचा मुलगा वाचणार आहे, काय करू सांगा. तो बाप सांगतो, माझ्या बायकोला वाचवा, मुलं परत होतील. आई आणि बापामध्ये काय फरक आहे पहा. तो डॉक्टर आईकडे येतो, ताई तुम्ही बरोबर म्हणताय की मुलाला वाचवा, पण ताई तुमच्या मुलाला वाचवायचं म्हटलं ना तर तुमचं पोट मला ईदभर फाडावं लागेल. रडता रडता ती आई सांगते, डॉक्टर साहेब ईदभर पोट फाडायची काय भाषा करता, मला उभं फाडलं तरी चालेल, पण माझ्या लेकराला वाचवा महाराजाला आई म्हणतात. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. सबसे बड़ी है माँ, हे माँ सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी या जगात सगळ्यात मोठं कोण असेल तर म्हटलं तुमची आई. अरे शेमडा मुलगा असू द्या, आंधळा मुलगा असू द्या, पांगळा मुलगा असू द्या, आईला विचारा. आई सांगते, माझा वाघ आहे वाघ. निस्वार्थ प्रेम करणारे आई महाराज. माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे. ए माँ देती है दुआ सबसे. सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है दुआ सबसे बड़ी है माँ. ज्या माणसाला जीवनामध्ये आईचे आणि वडिलांचे आशीर्वाद मिळतात ना, त्याला जीवनात काहीच कमी पडत नाही महाराज, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला जीवनामध्ये आईंचे आणि वडिलांचे आशीर्वाद मिळाले पाहिजे महाराज, लक्षात ठेवा. उपवाशी पोटी आपली आई शेतात कामाला जाते आणि उपवाशी पोटी संध्याकाळी आई जेव्हा घरी येते ना, तेव्हा उपवाशी पोटी आपल्या आईने आपल्याला दूध पाजले, लक्षात ठेवा. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत हो तुझे वाताना, अमृताहुनी गोड पाजला से पाना. उपवाशी पोटी
आपली आई जेव्हा शेतातून काम करून आली, लहान बाळ रडलं, आमच्या आईने स्वतःचा विचार न करता उपवाशी पोटी त्या लेकराला दूध पाजलं. त्या दुधाची जाणीव झाली पाहिजे महाराज. ज्या माणसाला आईचं दूध मिळत नाही ना, ज्या माणसाला लहानपणी आपल्या आईचं दूध मिळत नाही, त्या माणसाची हाडं कमकुवत असतात. कारण आपली हाडं आहे ना, ही आईच्या दुधापासून बनत असतात. लक्षात ठेवा. बालपणी मी खेळत खेळत हो तुझे वाताना, अमृताहुनी गोड पाजला से पाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटणार नाही. हो, काय केल्यावर आपल्या आईचे उपकार फिटणार आहे? काय केल्यानंतर आपण आईच्या उपकारातून उत्तीर्ण होणार आहे? काहीच करू शकत नाही. परंतु आपण त्यांचा म्हातारपणा सांभाळ केला पाहिजे. ही म्हातारी लोक माझ्यासमोर बसलेले आहेत, काही आज्या माझ्यासमोर बसलेल्या आहे. आपली आई आठवा, आपला बाप आठवा. निस्वार्थ प्रेम आपल्या आईबापाने आपल्याकरता केलेले. रात्रंदिवस कष्ट केले फक्त लेकरा करता. आणि तेच लेकरू जर म्हातारपणात बापाच्या कंबरात लात मारत असेल, आईला जर म्हटलं आई तुला अक्कल नाही तू गोपरा, ती आई सांगते बाळा अक्कल नसती तर तुझ्या भोवयांत काजळ लावायच्या वेळी डोळ्यात नख घातलं असतं ना. आईची अक्कल काढणारे आपण मुलं पाहतो महाराज. एक मुलगा लहानपणी त्याचा बाप मरण पावलेला होता. आईने कष्ट केले त्याला मोठं केलेले. मोठं झाल्यानंतर त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आपल्या बायकोच्या शेजारी बसला होता. बायको म्हटली का हो तुमचं माझ्यावर प्रेम आहे का? तो तुझ्यावर? अरे तुझ्यावर इतकं प्रेम आहे का मी तुझ्याकरता काही पण करायला तयार आहे. म्हटले काही पण? म्हटले काही पण करायला तयार आहे. ती बायको सहज म्हटली का हो अहो तुमचं जर माझ्यावर खरंच प्रेम आहे तर तुमच्या आईचं काळीज मला काढून द्याल का? काय म्हटलं बाबा? आईचं काळीज मला काढून द्याल का? हा म्हटलं तुझ्याकरता आईचं काळीज काढून देतो. आईकडे आलेला आहे. गरीब आई बिचारी कष्टातून मोठी झालेली आहे. लेकराचा चेहरा पाहिला आणि बाळा बाळा आज चेहरा तुझा का बदललाय? तो म्हटलं आई माझ्या बायकोने तुझं काळीज मागितलं. आई आईच्या अंगावर शार उभी राहिली. अरे आतापर्यंत आपण ज्याला लहानाचं मोठं केलं, लग्न केलेलं आहे, तोच मुलगा आज आपल्या काळजापर्यंत पोहोचलाय. काही दिवस आलेत. म्हटले बाळा तुझा बाप लहानपणी मरण पावला त्या दिवसापासून माझं आयुष्य संपलं होतं, परंतु जगले फक्त तुझ्या करता. आणि तुझ्या करता मरण्याची वेळ आली तर मरायला तयार आहे. घेतो कोयता मार छातीत. त्या नराधामाने तो कोयता घेतला, आईच्या जवळ गेलेला आहे आणि तो कोयता धाड दिशी आईच्या छातीत मारला. रक्ताची चिळकांडी उडालेली आहे. आईचं काळीज घेतलं आणि ते काळीज घेऊन धावू लागला, पळू लागला. आई कशाला म्हणतात पहा महाराज, तुमच्या अंगावर शारी उभी राहतील बाबा. पळता पळता ठेस लागली आणि ठेस लागल्यावर ते काळीजही पडलं, तो मुलगाही पडला. आई कशाला म्हणतात ऐका, अरे पडल्यानंतर मुलाच्या लागलं ते बाजूला पडलेलं आईचं काळीज बोलू लागलं बाळा तुला लागलं तर नाही ना बाळा, तुला लागलं तर नाही ना. ही म्हणणारी जगाच्या पाठीवर फक्त आई. ठेच लागे तुझ्या पायाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला. ठेच लागे तुझ्या पायाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला. ठेच लागे तुझ्या पायाला, अश्रू येती आईच्या डोळ्याला. इथं बसलेले काही महिला मंडळी हे गाणं ऐकता ऐकताना आपली आई आठवली असेल. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत महत्व कळणार नाही. 3 मुलींना विचारा, या फोटोकडे पाहिलं ना की त्यांचं अंतकरण भरून येईल महाराज. कारण ती आई आहे. या आईंच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे. ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत आली ते आपल्या गावातील प्रसिद्ध नाव, बऱ्याचशा मोठमोठ्या महाराजांचा ज्यांचा संपर्क आहे. महाराष्ट्रातला असं एक कीर्तनकार नाही का किरण भाऊंची ओळख नाही. असे आमचे परम मित्र सर्वांवरती प्रेम करणारे आमचे किरण भाऊ
यांनी संपूर्ण हे नियोजन केलेले. एक दिवसाचं कीर्तन करणं एवढं सोपं नाही. एवढे गायक वादक टाळकरी कीर्तनकार जमा करणं एवढं सोपं नाही. परंतु योजकच तत्र दुर्लभ हा, ते नियोजन करणारे आमचे किरण भाऊ आहे. आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण गायक वादक मंडळी इथे हजर आहे. गायनाची ज्यांची साथ आहे, आळंदीमध्ये आम्ही एका ठिकाणी राहिलो होतो. असे आमचे सुंदर गायनाचार्य, आवाजातलं माधुर्य महाराज, म्हणजे 4-5 वर्षानंतर आज आवाज ऐकलाय मी. खरं म्हणजे आवाजातली जी माधुर्यता आहे, ज्या बारीक बारीक हरकती आहे, हे कुणीच काढू शकत नाही आम्हाला. ते फक्त रमेश महाराज गिरी त्यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा. त्यांच्या शेजारी जे गायक आहेत ते सर्वांच्या परिचयाचे. उभा नाशिक जिल्हा नवी, उभा महाराष्ट्र ज्यांनी गाजवलाय. खरं म्हणजे आवाजात प्रत्येकाची खासियत राहते महाराज. गोरख महाराजांच्या आवाजात जी काही ताकद आहे महाराज, ती ताकद रोहिदास मतेच्या नंतर कुणाचीच नाही महाराज. म्हणजे हे 2 गायक असे आहेत महाराज, यांना वेगळ्या हरकती काढायची गरज नाही, वेगळा आवाज आळवायची गरज नाही. साधा आवाज जरी काढला तरी काळजापर्यंत पोहोचतो. असे आमचे गोरख महाराज टाळे वाजवा. पखवाजावरती ज्यांची साथ आहे ते गोड मृदंग वाजवणारे. मृदंगाचार्य भरपूर आहे, वाजवतात भरपूर, परंतु गोड वाजवणारे माणसं कमी आहेत. त्याच्यातले आमचे माऊली महाराज टाळे वाजवतात त्यांच्याकरता. अतिशय गोड मृदंग. आणि यांनी साऊंड सिस्टीम लावली. खरं म्हणजे शार्प आपण साऊंड सिस्टीम लावलेली. पहिलं मी किरण भाऊला विचारलं होतं, ह्या हॉलमध्ये कार्यक्रम आहे, सिस्टीम कोणाची? ते म्हणजे रामदास भाऊची. रामदास भाऊ म्हणजे डोंगरावर नेऊन सोडा, आवाज तुम्हाला जसा तसाच भेटणार महाराज. ते खासियत त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळे वाजवा. आपण संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, आमचे चोपदार बाबा आहे, विनेकरी आहे, ही संपूर्ण आमच्या संस्थेमधील टाळकरी मंडळी आहे. हे कीर्तन आपल्याला मराठी वक्ता या यूट्यूब चॅनल ऐकायला मिळणार आहे, ते सुद्धा समोर आहेत. आपण संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, बरेचसे लोक माझ्या परिचयाचे, पण सर्वांची नावं घेणं काही उचित नाही, म्हणून सर्वांची नावं एका उखाण्यात घेतो आणि आपल्या चिंतन सेवेला सुरुवात करतो. पांडुरंगाच्या चरणी फुलवातो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुलवातो वाकून, आणि तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो निवृत्तीनाथांचा मान राखून. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आज आपण चिंतना करता निवडलाय. महाराज या अभंगामध्ये उपदेश करतात. पहा तुम्ही, आपण सर्वसामान्य माणसाचा विचार जर केला तर प्रत्येक माणसाला इच्छा आहे, आणि प्रत्येक माणसाची इच्छा अशी वेगवेगळी. बाबा तुमचं गाव कुठलं? हेच गाव का? प्रश्न विचारू ना आपल्या आपल्यात. लय अवघड विचारत नाही, सोपं. तुम्हाला भाकर आवडते की चपाती आवडते? जेवणात तुम्हाला भाकर आवडते की चपाती? भाकर आवडते. बाजरीची का नागलीची? नाही, एकच काहीतरी सांगा ना, जास्त कोणती आवडते? बाजरीची आवडते. बरं, चुल्यावरची का गॅसवरची? बरं, गार की गरम? गरम. बरं, कडक की नरम? कडक आहे. म्हणजे जेवण म्हटलं, जेवणामध्ये भाकर जरी म्हटली तरी अशा आवडी वेगवेगळ्या आहे. मला भाकर आवडते, म्हणजे आपल्या दोघांची आवड इच्छा अशी भिन्न भिन्न आहे. आता मी तुम्हाला अशा इच्छा सांगणार आहे का त्या सगळ्यांना सारख्या आहे. तुम्हालाही तीच आहे, मलाही तीच आहे. या जगात माणसाची पहिली इच्छा आहे, प्रत्येक माणसाला वाटतं मी सर्वज्ञ व्हावं, सर्व क्षेत्रातलं मला ज्ञान असावं, ही प्रत्येकाची इच्छा आहे. दुसरी माणसाची इच्छा अशी का प्रत्येक माणसाला वाटतं मी कधीच मरू नये, मी अमर असावं, ही प्रत्येकाची इच्छा आहे. आणि तिसरी माणसाची इच्छा अशी आहे की मी कायम सुखी असावं, दुःख माझ्या जीवनात कधीच येऊ नये. या माणसाच्या 3 इच्छा. विठ्ठल इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला वाटतं मी सर्वज्ञ असावं, सर्व क्षेत्रातलं ज्ञान मला असावं. आमच्यात बोलतो आता, मला गायनातलं कळावं, मला मृदुंगातलं कळावं, मला कीर्तनातलं कळावं, मला सिस्टीम मधलं कळावं, हे प्रत्येकाला वाटतं, पण कळत नाही महाराज. सगळ्या प्रकारचं ज्ञान एका माणसाला होऊ शकत नाही, पण ज्ञान प्राप्त करण्याकरता लोक प्रयत्न करतात महाराज. करतात का नाही? एक बहादर माझ्याकडे आला, अशी मुठीत वाळू घेतली महाराज, त्याने मुठीत वाळू घेतली. मला म्हणे, बाबा सांगाय वाळू किती? आता काय उत्तर द्यायचं भाऊ? इको कमी करतात की मी कधीच मरू नये, मी अमर असावं. का वाटतं कुणाला मरायचंय? एखाद्या माणसाला आपण जर म्हटलोय मर, तो म्हणतो तू मर, तुझं खानदान मर, तुझा बाप मर, तुझी आई मर. का? ज्ञानोबरांनी इतकं गोड सांगितलं, आगा मरहा बोलून सहाती, मेलियावरी रडती,
ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितलं बाबा मर हा शब्दच माणसाला सहन होत नाही. मरण फार लांबचं गोष्ट आहे. इतका माणसाला मरणाचा राग आहे. पण मला सांगा तुम्ही मरणार नाही का? मरणार नाही का? अरे एवढे मोठे मोठे महाशय येऊन गेले. रावणासारखा बलाढ्य, रावणाला 14 चौकड्या एवढं आयुष्य होतं. किती? 14 चौकड्या. 14 चौकड्या म्हणजे काय? 4 युग एकत्र करायचे त्याची एक चौकडी. एवढं आयुष्य म्हणजे 14 चौकड्या एवढं आयुष्य रावणाला, तरी सुद्धा रावण मेला. हिरण्यकश्यपू इतका बलाढ्य होता महाराज. हा हिरण्यकश्यपू नेमका कोण आहे याचा अभ्यास मी जरा केला. तर हिरण्यकश्यपू म्हणजे भगवान परमात्माचे 2 द्वारपाले, जय आणि विजय. सनकादिक जेव्हा भगवान परमात्माचं दर्शन करायला गेले, या द्वारपालाने अडवलं. म्हटले जायचं नाही पुढे. शाप देऊन टाकला सनकादिकांनी. म्हटले जा, तुम्ही मृत्यू लोकात असुर होऊन पडाल. माफी मागायला आले, उशाप दिला. म्हटले 3 जन्मामध्ये तुमचा उद्धार होईल, पण तुम्हाला विरोधी भक्ती करावी लागेल. त्यातला पहिला जन्म हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू, दुसरा रावण आणि कुंभकर्ण, तिसरा शिशुपाल आणि दंतवक्र, असे 3 जन्म घ्यावे लागले. त्यातला हा हिरण्यकश्यपू आहे. ब्रह्मदेवाची भक्ती करू लागला. ओम ब्रह्माय नमः, ओम ब्रह्माय नमः. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय पाहिजे माग? म्हटले देवा मला अमर व्हायचंय. ब्रह्मदेव म्हटले बाबा तू ज्याच्याकडे मागायला आलाय तोच अमर नाही, आम्हाला सुद्धा मरावं लागतं. येथ नाही बुरो आले अवतार, हेरते पामर जीव किते, हेरते पामर जीव किते. येथ नाही बुरो आले अवतार, हेरते पामर जीव किते, हेरते ब्रह्मन दिलं महाराजांनी, त्याला जोडून दुसरं दिलं. रामकृष्ण आले आणि तेही निजधामा गेले. इथनाही भुरो आले अवतार, एरते पामर जीव किती. थोडा आवाज द्या फक्त. ब्रह्मदेव म्हटले बाबा या मृत्यूलोकात देव जरी जन्माला आले पण देवांना सुद्धा हा मृत्यूलोक सोडावा लागतो. हिरण्यकश्यपूने डोकं चालवलं. म्हटलं एवढी आपण भक्ती केली, आता वर वाया जाऊ द्यायचं नाही. म्हटले देवा मला असे वर द्या की दिवसा मरण नको, रात्री मरण नको, पुरुषाकडून नको, स्त्रीकडून नको, अस्त्राने नको, शस्त्राने नको, घरात नको, बाहेर नको. इतके वर मागितले महाराज. आपण श्रीमद भागवत कथा जर ऐकली तर 25 ते 30 वर मागितले. याने नको, स्त्रीकडून नको, मनुष्याकडून नको, पशुकडून नको. ब्रह्मदेव तथास्तु म्हटले. आणि हिरण्यकश्यपूला वाटलं आता आपण अमर झालो, आपल्याला मारणारा जगात कुणीच नाही. पण त्याच्याच पोटी भगवत भक्त जन्माला आला आणि खांबामधून नृसिंह भगवान प्रकट झाले. मारायला जेव्हा पुढे आले तेव्हा हिरण्यकश्यप सांगतो देवा मला मारायची तुझी हिंमत नाही. म्हटले का? म्हटले ब्रह्मदेवाचं मला वरदान आहे, मला कुणीच मारू शकत नाही. भगवान परमात्मा म्हटले ब्रह्मदेवाचं मी बाप आहे, काळजी करू नको. मारताना महाराज मांडीवर घेऊन मारला का? खाली नाही वर नाही. मारताना उंबऱ्यात मारला का? घरात नाही बाहेर नाही. मारताना सायंकाळच्या वेळी मारला का? दिवसा नाही रात्री नाही. पण मारला 12 महिन्यातला कुठल्याच महिन्यात नाही म्हणे. त्याच्याकरता अधिक मास निर्माण केला. पण मारला का? मरण निश्चित आहे. जातसी ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च
तस्मात् परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि आएगा सो जाएगा राजा रंक फकीर एक सिंहासन चल चढ़े एक बंधे जंजीर जो आलाय तो जाणार आहे आजा मेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत नातू पण तू दुही तैसा झाला आजा गेला पंजा गेला म्हटले आणि तू सुद्धा राहणार आहे का तूही मरणार आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान उपजे ते नासे नाशिले ते पुनर्पि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या आणि ना म्हणू नये धनंजया जयावरी या देहाच्या गावाला आल्यानंतर मृत्यू निश्चित आहे म्हटली देह जाणार जाणार देह जाणार जाणार देह जाणार जाणार हो वा जाणार 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 देह जाणार जाणार देह जाणार आता तुमच्या पक्क लक्षात बसलं की ते जाणार आहे परंतु प्रत्येक जीवाची इच्छा काय आहे? की मला मरण येऊ नये आता माणसाची तिसरी इच्छा आहे मी कायम सुखी असावं दुःख माझ्या जीवनात कधीच येऊ नये हात वरती करा बरं कुणाला वाटतं मला दुःख व्हावं वाटतं का कुणाला कुणाला वाटत नाही मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे प्रत्येक माणसाला वाटतं मला सुख व्हावं हे लहान लेकरू जर देवाकडे गेलं याला सुख दुःख काही माहित नाही तरी म्हणतं देवा मला सुखाचं ठेव म्हणजे प्रत्येक जीवाला इच्छा सुखाची पण सुख मिळतं का जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोही नाही रे म्हटले राजा दुखिया प्रजा दुखिया आमदार असो खासदार असो पंतप्रधान असो
तिकडे कोणत्या देशामध्ये पंतप्रधानच मारला महाराज का? अहो सगळे दुःखी आहे, सगळ्याला भय आहे. गरीब दुःखी, श्रीमंत दुःखी. आपल्याला व्हायचे सुखी. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये विदुराने मैत्रेय ऋषींना प्रश्न विचारला. म्हटले गुरुदेव, प्रत्येक माणूस सुखाची इच्छा करतो, दुःख का होतं? सुखाय कर्माणि करोति लोको नत्ते सुखम वाण्य दुपारम वा विंदेत भूयस्ततैव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन. म्हटले देवा, हो गुरुदेव, आज प्रत्येक माणूस सुखाची इच्छा करतोय, पण वाट्याला काय येतं? दुःखाचं कारण काय? तर गुरुदेवांनी सांगितलं. म्हटले बाबा, नेमकं सुख आहे कशात हे जीवाला कळालंच नाही. कशात सुख आहे नेमकं? 2 कुटुंब शेजारी राहत होते, दोघे मित्र होते, पण एका कुटुंबातून सारखा भांडायचा आवाज यायचा बाबा, आणि दुसऱ्या कुटुंबातून सारखा हसायचा आवाज यायचा. जे भांडायचे ना, त्याच्या बायको नवऱ्याला म्हटले का हो, ते पहा म्हटले तुमचे मित्र लग्न झाल्यापासून त्यांचा हसायचा आवाज येतोय आणि आपले सारखे भांडणं. म्हटले वैताग आला मला तुमचा. संध्याकाळच्या वेळेला हा मित्र त्याच्याकडे गेला आणि त्या मित्राला म्हटलं का रे, आपलं लग्न बरोबर झाले, आपली सासूरवाडी एक आहे, पण लग्न झाल्यापासून नुसती कटकट, पण तुमच्या घरात मात्र सारखा हसायचा आवाज येतोय. म्हटली नेमकी तुमच्याकडे आयडिया काय? तो म्हणे बाबा, तुझं जे आहे ना तेच माझं आहे, वेगळं काहीच नाही. अरे हसता का? म्हणे तो म्हणे असं आहे, तुमच्या घरात जर भांडणं झाले तर तुम्ही भांडता, आमच्या घरात भांडणं झाले की आम्ही भांडत नाही, मग आम्ही हसतो. म्हटले प्रकार काय नेमका? तो म्हणे असं आहे, माझ्या बायकोला माझा राग आला तर ती मला भांडत नाही, मग ती लाटणं घेते फिकून मारी ती. अरे म्हटले हसते का? हसायचं कारण असं आहे म्हणे, तिने लाटणं जर फिकून मारलं, लागलं का ती असं, तिने उकलं का मी असतो, बाकी तुमचं माझं सारखंच आहे. विठ्ठल. हो, आणि आपले असंच आहे महाराज, आपलं काही वेगळं नाही. एकाचा मुलगा 12वी पास झाला, 12वी पास झाला, त्याला 90% मार्क मिळाले. याने 2 किलो पेढे आणले आणि ते पेढे सगळ्या गावात वाटू लागला, पेढे घ्या. पट्ट्याचा मुलगा 12वी पास झाला, 90% मार्क मिळाले, पेढे घ्या. ते पेढे वाटता वाटता 1-2 तास निघून गेले आणि 2 तासांनी तोच पेढे वाटणारा असं डोक्याला हात लावून बसला. त्याला मी म्हटलं का रे, 2 तासापूर्वी तू पेढे वाटले, नाचत होता, आनंद व्यक्त करत होता, आता डोक्याला हात लावून का बसला? त्याचं उत्तर जर तुम्ही ऐकलं बाबा तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तो म्हणे 2 तासापूर्वी माझा मुलगा पास झाला होता आणि त्याला 90% मार्क मिळाले म्हणून मी आनंदी होतो. अरे म्हटलं आता दुःखी काय? तो म्हणे आताच बातमी कळाली की आमच्या शेतात काम करणारी एक बाई आहे, तिचा मुलगा 12वीला आहे, पण त्याला 95% मार्क मिळाले म्हणून मी दुःखी. आपल्या दुःखाचे कारण काही फार मोठे नाही. एखाद्याने गाडी घेतली का त्याच्यावर जळवतो महाराज. एकाने डॉक्टरकडे गेला आणि म्हणे डॉक्टर साहेब माझं पोट दुखतं. डॉक्टर म्हटले कधी बसून? हा म्हणे शेजारच्याने बंगला बांधल्यापासून. कधी पोट क्लिअर व्हायचं? फार मोठी कारण नाही महाराज. साधू संतांचे प्रमाण आपण जर पाहिले, साधू संत सांगतात बाबांनो, तुम्हाला जर सुखी व्हायचंय तर तुम्ही समाधानी व्हा. आमच्या गुरुजींचा अभंग आहे, सटले गुरुजींचा. समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे रहावे. देव ठेविल तैसे रहावे. समयासे सादर व्हावे, समयासे सादर व्हावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. काय गोड सांगितलं महाराजांनी. महाराज सांगतात समयाचे सादर व्हावे आणि देव ठेविले तैसे राहावे. महाराज असं का इतकं गोड सांगितलं याच्यामध्ये? आता ललत नावाचा राग आहे, ललत. कोणी दिवशी यमयती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, हा राग आहे ललत बरं का. साध्या गायकाला हा राग म्हणता येत नाही.
राग आहे, एक पूर्व धनश्री त्यालाच लागून हा ललित राग आहे. म म म म ग आ कोणी दिवशी यम इति चालून कोणी दिवशी प्राण जाती घेऊन एकोणी दिवसी स्मशानी जाऊन एकटे रहावे एकटे रहावे समयासी 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 सादर व्हावे देवठे हे साधू संतांचे प्रमाण म्हणजे आपल्या जीवनावरती फार मोठा उपाय. एखादा माणूस बंगल्यामध्ये, तो बंगला 2 कोटीचा आहे, त्याला झोप लागत नाही महाराज. झोपडीतला आमचा गरीब माणूस आहे, पण झोपडीमध्ये सुद्धा आनंदाने झोप लागते. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे आकाश पांघरावे ताऱ्याकडे बघावे हरिनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. महाराज सांगतात झोपडीत सुद्धा आनंद आहे. 2 कोटीचा बंगला आहे महाराज काही लोकांचा. किती? त्यांना 2 वाजेपर्यंत झोपच लागत नाही महाराज. ते म्हणतात आता झोपायचंय पण झोप लागत नाही. मग झोपेच्या गोळ्या खातात पण झोप लागत नाही. का? कारण ती समाधानी नाही महाराज. ज्या माणसाकडे मोटरसायकल आहे ना, त्याचं मोटरसायकलवर समाधान नाही महाराज. तो सांगतो आपल्याकडे आता 4 व्हीलर पाहिजे, मग तो 4 चाकी गाडी घेतो. 4 चाकी गाडी घेतली की त्या गाडीत त्याचं समाधान नाही. आल्टो असली का तो सांगतो स्विफ्ट घ्यायची, स्विफ्ट असली का तो म्हणतो XUV घ्यायची, XUV वाला म्हणतो याच्यात नाही समाधान, फॉर्च्युनर घ्यायची. काही विमान घेतात महाराज. म्हणजे समाधानच नाही महाराज. पण समाधान कसं करावं ऐका. ज्या माणसाकडे 4 व्हीलर आहे ना, त्याने मोटरसायकल वगैरे पाहिजे. विचार करायचा, अरे आपल्याकडे 4 चाकी गाडी आहे, आपल्या मित्राकडे मोटरसायकल आहे. ज्या माणसाकडे मोटरसायकल आहे त्याने विचार करायचा, अरे आपल्याकडे मोटरसायकल आहे, आपला मुलगा सायकलवरती फिरतोय, आपला मित्र. ज्या माणसाकडे सायकल आहे त्याने विचार करायचा, आपला मित्र अरे पायी पायी चालतोय. जो माणूस पायी चालतो ना त्याने विचार करायचा, आपल्याला देवाने पाय दिले, काही लोक पांगलेत महाराज. समाधानी राहा महाराज, सुखी व्हाल महाराज. ठीक आहे, कळालं, समाधानी व्हा, पण आम्हाला कायमचं सुखी व्हायचंय असा काहीतरी पत्ता सांगा की आम्ही कायमचं सुखी होऊ. तोच पत्ता सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. आपुला तो एक देव करुणिया, आपुला तो एक देव करुणिया, आपुला तो एक देव करुणिया, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणे वा. आपुला तो एक देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणे घ्यावा. तेने बिना जीवा सुख नोये, तेने बिना जीवा सुख नोये.
टाळी वाजव, टाळी एकदा. ज्या माणसाला गायनंतर कळेल ना महाराज, त्याला वाटतं असं ऐकत राहू महाराज. म्हणजे नाद ब्रह्म महाराज, सोपं एवढं. कोणता सूर कुठे लावायचा, कोणता सूर कुठे, याच्याकरता घासावी लागते महाराज. किती आयुष्य घातलं असलं यांनी. तपश्चर्या आहे महाराज. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विनजीवा सुख वे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केलाय. आणि महाराज सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा. देव आपला आहे महाराज, देव. आतापर्यंत आपण बायकोला आपलं मानलं, आतापर्यंत आपण मुलांना आपलं मानलं, पण हे कधीच आपली नव्हती महाराज. फक्त परमात्मा आपला आहे. आपण जर श्रीमद भागवत कथा ऐकली तर त्याच्यामध्ये गजेंद्र नावाचा आख्यान आहे. तो गजेंद्र एक दिवस नदीवरती स्नान करायला गेला, सरोवरावरती. बायकोला घेतलेलं आहे, मुलांना घेतलं, गंगेवर सरोवरावरती स्नान करायला गेला. आणि स्नान करता करता एका मगरीने पाय पकडला. मगरीने पाय पकडल्यानंतर पाय सोडण्याकरता प्रयत्न करतोय, मगर काही पाय सोडत नाही. 2-3 तास निघून गेले. त्या सरोवराच्या कडाला ती बायकोन मुलं उभी होती. याने बायकोला आवाज दिला, म्हटलं अगं ऐक, मी संकटात आहे, तू माझी अर्धांगिनी आहे, मला सोडव ना. ती म्हटली एक काम करा, ही 2 लेकरे म्हटले यांना कोण सांभाळील, तुम्ही मेले तर मेले म्हटले, मी तुम्हाला सोडवायला येणार नाही. याने विचार केला, अरे हिच्याकरता आपण आईबाप व्हायला ठेवले, हिच्याकरता आपण नातेवाईक तोडले, हिच्याकरता आपण माणसात राहिलो नाही. काही लोक बाई पायी माणसात राहिले नाही महाराज. आणि आज ती संकटात येत नाही. म्हटले मुलांनो, अरे तुम्ही तरी या, तुमच्याकरता मी रक्ताचं पाणी, हाडाची, बोला ना मोकळा असं जाऊ निघून, मी हाडाची, रक्ताचं, दिवसाची, रात्रीचा दिवस केला, तुम्ही तरी या. ते म्हटले बाबा तुमचं वय झालं, तुम्ही म्हातारे झाले, मरा, तुम्हाला सोडवायला आलो ना, आमची मगरीने पाय पकडला तर. हा गजेंद्र विचार करू लागला, अरे आतापर्यंत ज्यांच्या करता राब राब राबलो, मरमर मरलो, ते कुणी सोडवत नाही. हा गजेंद्र म्हणजे तुम्ही, आम्ही. तो गजेंद्र मनात विचार करू लागला, रडू लागला, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. ज्या टायमाला काळ घ्यायला येतो ना, हे सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली. तो गजेंद्र आपल्या मनाला सांगतो, मना, अरे मना, राजूरगावच्या मना, ज्या बायको करता तू रात्रंदिवस कष्ट केले, ती बायको तुला संकटात सोडवणार नाही रे मना. ज्या मुलांकरता राबराब रबला बंगला, जागा, जमीन कमवून ठेवली, ते मुलं संकटात सोडवणार नाही रे मना. ज्या 4 व्हीलर मध्ये तू फिरलास, ती गाडी गाडीच्या जागेवर राहणार आहे, पण तू मेल्यावर तुला चौघांच्या खांद्यावर नेणार आहे रे मना. ज्या कुटुंबाकरता, ज्या नातेवाईकांकरता तू रात्रंदिवस कष्ट केले, ते नातेवाईक 2 दिवस रडेल, 3 दिवस रडेल, 10व्या दिवशी जिलेबी खायला मोकळे होतील रे मना. कोण सोडवणार रे महाराज. महाराज शेवटच्या जण सांगतात की तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया वाचोनिया. कोण सोडवणार आहे महाराज. सोडवणार फक्त भगवान परमात्मा आहे. मग इतकं गोड प्रमाणे महाराज एक या जगात कुणीच आपलं नाही म्हटले, नाही कुणाचे कुणी नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, ओ नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, महाराज सांगतात बहीण कुणाची भाऊ कुणाचा. बहीण कुणाची म्हटले, भाऊ कुणाचा आहे. इतकं गोड प्रमाणे महाराज, हे प्रमाण जर माणसाने ऐकलं तर हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे. अरे सख्खी बहीण, एखाद्या वर्षी भावाची प्रसिद्धी बिघडलेली आहे,
आणि भावाची परिस्थिती नाजूक असल्यामुळे भावाने तिला साडी घेतली नाही. साडी न घेतल्यामुळे त्या बहिणीची मैत्रीण आली, सांगते का ग दिवाळी आली, दिवाळी तुला भावाकडे जायचं नाही का? ती सांगते आग लावत्या भावाला आणि त्याच्या इस्टेटीला का साडी घेतली नाही म्हणून. मग साधू संतांच्या प्रमाण काय खोटे का? बारीक बारीक दोन सख्खे भाऊ लहानपणी एका ताटात जेवतात. एका ताटात जेवणारे दोन सख्खे भाऊ जेव्हा मोठे होतात ना, तेव्हा लहान भाऊ मोठ्या भावाला सांगतो, दादा अरे माझ्या बांधावर जर पाय देशील ना तर तुझं तंगड तोडून टाकील. मग मोठे भाऊ लहान भाऊला सांगतो, ए अरे तू लहान भाऊ माझा आणि माझं तंगड तोडायची भाषा करतो का? अरे तुझ्या करता मी आडाने राहिलो, अरे तू शिकावा म्हणून मी तुझ्या करता आज्ञानी राहिलो, अरे तुझ्या करता मी लग्न केलं नाही रे, आणि तू माझं तंगड तोडायची भाषा करतो का? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. कुणीच कुणाचं नाही, भाऊ नाही, बहीण नाही. पुढचं प्रमाण आहे का? बहीण कुणाची भाऊ कुणाचा, बहीण कुणाचे भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सखे सोयरे, कोण कुणाचे सखे सोयरे, मागे सर्व राहिले, मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे नाही रे, नाही कुणाचे बोले, नाही रे, नाही कुणाचे कोण कोणाचं आहे? बायको आपली बाबा. लक्षात ठेवा महाराज, आमची महाराज लोक ऐकतात, आपणही ऐकतो. बायको मुलं आपल्यावरती कुठपर्यंत प्रेम करणारे सावध व्हा. जोपर्यंत आपण पैसे कमवतो ना तोपर्यंत बायको आपल्या पुढे पुढे करणार आहे. ज्या दिवशी तुम्ही पैसे कमवायचं बंद व्हाल, सक्की बायको सांगते, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशी येले घर तुमकोन या. बायको सुद्धा म्हणते कधी मरल. अहो ज्या टायमाला महाराज, आम्ही महाराज लोक सगळे, ज्या टायमाला कोरोना आला होता, कोरोना लोक आता पाया पडतात आमच्या, पण त्या टायमाला महाराज कोणी फोन सुद्धा करत नव्हतं. का? कार्यक्रमच नाही ना. बरं कार्यक्रम जाऊ द्या, बायको सुद्धा नीट बोलत नव्हती हो. कशामुळे? कार्यक्रम नाही, पाकिट नाही म्हणून. अहो पैसा तर किंमत आहे ना. अहो एक दिवस दारामध्ये खुर्चीवरती ज्ञानेश्वरी वाचत बसलो होतो, तेवढ्यात तिकून बायकोवाली रागाने पाहू लागली, पण तिची काही बोलायची हिंमत होईना. मग नेमकं तिनं दारात कुत्रं पाहिलं आणि कुत्र्याकडे पाहू सांगते, हाड 4 महिन्यापासून घरात बसला. कुणाला? मलाच ना. काय प्रेम घेऊ. अहो नवीन नवीन एखाद्या माणसाचं लग्न झालं तर त्यांचं प्रेम पाहायचं महाराज. काय गोड बोलतात. तुम्हाला कॉफी देऊ का, तुम्हाला चहा देऊ का, तुम्हाला पोही देऊ का, तुम्हाला उपमा देऊ का. कधी? हे 2-3 वर्ष, 2-3 वर्ष. नवीन नवीन एखाद्या नवरीला आपण जर म्हटलं, वहिनी अहो नाव घ्या, मग तिचं नाव इथून तर नाशिक पर्यंत राहतं महाराज. मग ती नाव घेती, येतो ते जातो ते, खिडकीवर पाहतो ते, खिडकीला 3 तारा, आडकीला घुंगर बारा, पान खाते दरा दरा, घाम येतो दरा दरा. तिकून व्यापारी, त्यांनी सुपारी, सुपारीने ते वांड्याला, हांड्याने ते पाण्याला, वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्यात 7 पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीत कप, कपात घडी, घडीत वाजला 1, आणि मी टिंबनची लेख. कुठपर्यंत नाव? इथून नाशिक पर्यंत महाराज. आणि 2-3 वर्षाने आपण जर म्हणलो ना, वहिनी नाव घेता का नाव, मग तिचं नाव ऐकायचं. राम बसले राज्यावर, सीता बसले अंकावर, आणि टिंबचं नाव घेते तेच माझ्या कुंकवावर. नाव गायब. म्हणजे प्रेम कमी झालं का नाही? आणि इतकी शोकांती काय गोरख महाराज. गुरुजी ज्या टायमाला म्हातारे होतात ना, म्हातारे, आणि म्हातारपणात आपण जर म्हटलो, ओ आजी नाव घेता का नाव, ती म्हणते नाव कोणाचं? ते मेल्याचं. मग तिचं नाव ऐकायचं महाराज. ती म्हणते जात होते हळदी कुंकवाला, बटन तुटलं बटव्याचं, आणि काय नाव घेते? साठव्याचं. प्रेम कमी होतं. अहो परवा दिवशी एकाचं नाव ऐकलं का म्हातारीचं. ती म्हटली केंद्रात केंद्र
दूध केंद्र आणि मानशी पडले म्हटले काळबेंद्र. काय नावं घेतील महाराजाचा अर्थ असा आहे, जोपर्यंत तुम्ही कमवता ना, पैसे कमवता, तोपर्यंत समाज आपल्याला सलाम करतो महाराज. सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई. दिल का दिल का साथ नहीं रे कोई, हाँ दिल का साथ नहीं रे कोई, दिल का टाळ्या वाजवा. दिल का साथी नहीं रे कोई. का बरं? सब पैसे के भाई. सगळे पैशाला मानणारे. या जगात आपलं कुणीच नाही महाराज. लोक गोड बोलतात कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्या खिशात पैसा आहे ना, तोपर्यंत लोक गोड बोलतात. ज्या दिवशी आपल्या खिशातला पैसा संपतो ना, तेव्हा लोकही गोड बोलत नाही, घरचे गोड बोलत नाही महाराज. ही वस्तुस्थिती लक्षात ठेवा. म्हणून या जगात आपलं कोण असेल तर फक्त भगवान परमात्मा आहे. निवृत्तीनाथांच्या मंदिरात एक विनेकरी होता बरं का गुरुजी. निवृत्तीनाथांच्या मंदिरात एक म्हातारा विनेकरी, घरातून त्याला आकलून दिलेलं होतं. आणि त्या निवृत्तीनाथांच्या मंदिरात आला, विणा वाजवायचा. पण विणा वाजवता वाजवता आम्ही जेव्हा सकाळी दर्शनाला गेलो का, तो असं गोड म्हणायचं भजन महाराज, इतकं गोड. आणि ज्या टायमाला माणसाला दुःख असतं ना, दुःख, तेव्हा अजून भजन गोड निघतं महाराज. म्हणून कुंती मातीनं दुःख मागितलं का? कारण देवा दुःखात तुझं भजन होतं. तो म्हातारा माणूस निवृत्तीनाथांच्या मंदिरात आहे आणि त्या मंदिरात भजन करू लागला. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे. असं भजन करायचं महाराज. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा. असं गोड भजन म्हणायचं महाराज. आणि भजन करता करता रडायचा. एक दिवस मी पाहिलं आणि म्हटलं, बाबा हो बाबा, ठीक आहे तुम्ही भजन करता, पण रडता का बरं? त्या म्हाताऱ्या माणसाने कारण सांगितलं, महाराज माझे अंतकरण भरून आलं. तो म्हातारा माणूस विणा वाजवतोय आणि विणा वाजवता वाजवता मी जेव्हा विचारलं तेव्हा अजून ढसाढसा रडू लागला. आणि म्हणे, महाराज 40 एकरचा मालक होतो मी. 40 एकर मुलांकरता बंगला बांधून ठेवलेल्या गाडी आहे, पण मुलांच्या नावावर जमीन केली. मुलांनी सगळी विकली तर विकली, पण माझ्याही पाठीत लात मारली, मला हाकलून दिलं घराच्या बाहेर. कोण सांगतोय? 40 एकरचा मालक. आणि तो सांगतो घरातून हाकलून दिलं, जेवायचे हाल झाले, काहीच नाही. त्र्यंबकला आलो, निवृत्तीनाथांच्या मंदिरात भजन करतोय 2 तास. निवृत्तीनाथांच्या कृपेने 2 टाइम जेवायला मिळतं आणि हजारो भाविक माझ्या पाया पडतात. ही कृपा फक्त निवृत्तीनाथांची, लक्षात ठेवा. म्हणून हे जगात कुणीच आपलं नाही महाराज.
आपला असेल तो भगवान परमात्मा. म्हणून तो एक देव आपला करून घ्या. भगवान परमात्मा एक आहे. आता माझ्याकडे वेळ कमी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 33 कोटी देवता आहे. त्याच्यातला नेमका आपला कोणता करायचा? तर 33 कोटी देवता जरी असले पण तत्व मात्र एक आहे. त्या तत्वाचा साक्षात्कार करून घेणं हे जीवाचं परम कर्तव्य. आणि तो आपला एक देव केला का तिने विन जीवा सुख नव्हे. एकदा तो देव आपला केला का मनुष्य सुखी झाला. आणि महाराज सांगतात इतर जे जग आहे ते माईक आहे, खोट आहे, दुःख देणार आहे. दुसरं चरण एरती माईके दुःखाची जननी, एरती माईके दुःखाची जननी, फिरते मायेके दुःखाची जनी, फिरते मायेके दुःखाची नाही अध्यात्मे अवसान, ते अवसान. नाही अध्यात्मे अवसान, ते अवसान. एरती माईके दुःखाची जननी, ते माईके दुःखाची पार कुमाई, विठोबार कुमार, पार कुमाई. जय जय विठोबार कुमार, हरी जय, हरी जय, जय जय विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार. हरि जय जय, हरी जय, हरि जय जय, जय जय विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार, हरि विठोबार कुमार, जय जय विठोबार असं पाहिलं तर अजून कमीत कमी 1.25 तास मला चिंतनाला वेळ पाहिजे. महाराज करायचं का? मी असं कीर्तनकार आहे महाराज. टायमाच्या पुढे कधीच जात नाही मी. म्हणून इरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. इतर जे जग आहे ते माईक आहे. माईक म्हणजे काय? हा माईक नाही. माईक म्हणजे खोट आहे. दुःखाची जनिती दुःख निर्माण करणार आहे. तुम्ही प्रपंचात पहा महाराज, कुठली गोष्ट तात्पुरती सुख देणारी त्याच्यापासून फक्त दुःखच आहे. लग्न करणं ही गोष्ट सुखाची का दुःखाची बाबा? बोला ना तुम्ही मोकळा. असं कशाची? हात वरती करा बरं. लग्न कुणाकोणाच झाले? एकाची नाही बापरे. एवढे ब्रह्मचारी आहे इथं. लग्न झालेले यांचे पण एवढे प्रपंचाला वैतागले का हात वर करायची हिंमत राहिली नाही. प्रत्येकाचं लग्न झालंय. लग्न करणं सुखाची गोष्ट आहे पण नंतर काय लोक म्हणतात काय बुद्धी सुचली महाराज, लग्न केलं. दुःखाची. म्हणून दुःख देणारी. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे. तो भगवान परमात्मा अविनाशी आणि त्याच्या नामाचं पिसं लागलं पाहिजे. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. प्रत्येक माणसाला मरायचंय. इथं मंडपात बसलेला प्रत्येक माणूस मरणार आहे पण मरता मरता असं जीवन जगून मरा की आपली कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. महाराज हा रावणाकडे एवढी संपत्ती होती, काय राहिलं का? कोटी घरे जेते काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी, पण सांगत ते कवडी गेली नाही. कवडी गेली नाही महाराज. कधीतरी माणसाने चांगलं जीवन जगलं पाहिजे महाराज. आपण जर मेलो तर आपल्याकरता अख्खा समाज रडला पाहिजे असं जीवन जगा.
अहो, आपण मेल्यावर आपल्याकरता घरचे रडत नाही हो. एवढं थडकला जीवन आहे आपलं. जीवन जगा आमच्या ज्ञानोबरायांसारखं, जीवन जगा आमच्या तुकोबरायांसारखं, आणि जीवन जगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. मला लक्षात ठेवा. अरे ज्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवला, आणि देह ठेवल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांकरता एक वाघ्या नावाचं कुत्र रडू लागलं. कुत्र कोण रडतंय? आपल्याकरता कुत्र सुद्धा रडत नाही हो. राजांकरता ते कुत्र रडू लागलं. राजांच्या चितेमध्ये त्या कुत्र्याने आपला देह समर्पित केला. काही जीवन जगला असं राजा. आणि ज्या टायमाला राजे गेले, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली. ही बातमी कळाली औरंगजेबाला, आणि औरंगजेब आपल्या सिंहासनावरून खाली आलेला आहे, गुडघ्यावरती बसलेला आहे, आणि आपल्या अल्लाहला सांगतोय, अल्लाह हे खुदा, आज तुम्हारा दरबार खुला रखना, क्योंकि माँ बेटियों की इज्जत बचाने वाला छत्रपति शिवाजी महाराज तुम्हारे दरबार में आ रहा है. छत्रपति शिवाजी महाराज तुम्हारे दरबार में आ रहा है. हे कोण सांगतोय? दुश्मन. म्हणजे इतकं सुंदर जीवन होतं का दुश्मनाने सुद्धा म्हणावं कायला देवाच्या दारात जागा द्या. आपल्याकरता महाराज आपले घरचे रडत नाही. मी प्रत्येक कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगतो. त्याचं कारण, आज आम्ही फेटा बांधलाय ना, हे उपकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे. छत्रपती शिवाजी महाराज नसते ना, तर मी तुम्हाला राम राम नसतं केलं गोरख महाराज. तुम्हाला म्हणलो वालेकुम सलाम, तुम्हाला सलाम वालेकुम. कशाचे कीर्तन, कशाचे प्रवचन आले? हे उपकार फक्त राजांचे. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते, माऊली महाराज, तर तुमचं ज्ञानेश्वर महाराज नाव नसतं, मग तुमचं नाव बाबर खान असतं. तुमचं नाव रमेश महाराज नसतं, मग तुमचं नाव अब्दुल भाई असतं. तुमचं नाव फकीरबाई, माझं उकीरबाई. मग आता करता काय? आणि किरण भाऊ, संजू भाऊ, तुम्हाला सप्ताह करायच्या टायमाला आहे ना, ही पत्रिका इकडे तिकडे जावं लागलं नसतं. मग सप्ताह करायचं म्हटल्यावर तुम्हाला परमिशन घ्यायला दिल्लीला जावं लागलं असतं. दिल्लीला तो मुसलमानांचा राजा असता, त्याला आपल्याला म्हणावं लागलं असं, हुजूर आम्ही सप्ताह करणार सप्ताह. मग त्याला काही सप्ताह बिप्ताह कळलं असतं काही? त्याने तोंडात पान खाल्लेलं, तो यांना म्हणला असं, अरे हे सप्ताह बिप्ताह क्या होता है? मग आमचे कार्यकर्ते म्हणले असते नाही की एक जण 2 तास बडबड करताय, मागचे इवळत आहे मागे. मग आपली हिंदी अशी असते त्या टायमाला. पण उपकार केले छत्रपती शिवाजी महाराजांनी. अरे छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर नसते गाणगापूर. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर नसते तुळजापूर. आणि छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर नसते पंढरपूर. ही क्रांती केली फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणून तुका म्हणे का मरणेची सरे उत्तम शिवरे कीर्ती मागे. ही त्यांची कीर्ती.